श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आपण बघणार आहोत संकष्टी चतुर्थी का करावी म्हणजे का पकडावी. तर संकट निवारणासाठी म्हणजे गणेशजी यांना संकटमोचन म्हटले जाते. जेव्हा जीवनात अडचणी, रोग, आर्थिक तंगी किंवा मानसिक तणाव असतो तेव्हा संकष्टी चतुर्थी व्रत केल्याने त्या संकटातून सुटका मिळते. उपवास आणि प्रार्थनेमुळे मन शांत आणि एकाग्र होते. ध्यान व पूजा केल्याने आध्यात्मिक शक्ती वाढते. व्रत करून शरीराला विश्रांती मिळते. घरात आणि मनात सकारात्मक व उत्साहवर्धक ऊर्जा येते. गणेश पूजनाने कुटुंबात सौहार्द वाढते, प्रेम आणि सहकार्य वाढते. संकष्टी चतुर्थी ही मन, शरीर आणि आत्मा या तिघांसाठी लाभदायक आहे. ती संकट निवारण, मानसिक शांती, आरोग्य आणि घरातील सुख समृद्धीसाठी केली जाते. तर संकष्टी चतुर्थी हा गणेशाला समर्पित एक दिवस आहे. ही चतुर्थी तिथी म्हणजे चतुर्थी चौथा दिवस चंद्रमळा सूर्योदयापासून पुढच्या चतुर्थ दिवसापर्यंत असते. या दिवशी विशेषतः उपवास करून गणेशाची पूजा केली जाते. संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चौथ्या दिवशी येते. हे दिवसभर गणेशाची प्रार्थना करून उपवास करून दोष निवारणाचे व्रत केले जाते. संकष्टी चतुर्थीला सकाळी नित्य स्नान करून घर स्वच्छ करून मग आपण व्रताला सुरुवात करतो. सकाळपासून रात्रीपर्यंत एकदाच अन्न किंवा फळाहार करणे प्रचलित आहे. उपवास करताना मन शुद्ध मनाने गणेशाची प्रार्थना करा. मूर्ती किंवा फोटोच्या समोर दीप, फुलं, मोदक आणि नैवेद्य ठेवा. ओम गण गणपतेय नमः या मंत्राचा जप केला जातो. नैवेद्य म्हणून मोदक, फळं, लाडू अर्पण करतात. संकष्टी चतुर्थी रोजी रात्री चंद्रदर्शन केल्यास व्रत पूर्ण होते. रात्री व्रतकथा वाचली किंवा ऐकली जाते जेणेकरून गणेशाचे आशीर्वाद लाभतात. तर ही नक्की कथा कोणती आहे तर एकदा ऋषीमुनी उपास करून घरी परतत असताना एक राक्षस त्यांच्यावर हल्ला करतो. ते संकटात असतात तेव्हा गणेशजी तेथे प्रकट होऊन राक्षसाचा नाश करतात. या दिवशी उपवास केल्यास आणि गणेशाची प्रार्थना केल्यास सर्व संकटे दूर होतात. जीवनात सुख शांती येते. ही कथा प्रत्येक महिन्याच्या संकष्टी चतुर्थीच्या व्रताशी जोडली जाते. तर आता आपण बघणार आहोत संकष्टी चतुर्थीचे फायदे काय आहेत. तर संकट निवारण म्हणजे गणेशाला संकटमोचन म्हटले जाते. त्यामुळे व्रत केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात, आरोग्य सुधारते. मानसिक शांती म्हणजे नियमित प्रार्थना केल्याने मानसिक तणाव कमी होतो. धनवैभव वाढते म्हणजे गणेशाला प्रसन्न केल्याने आर्थिक व सामाजिक आपली प्रगती होते. त्याच्यानंतर कुटुंबात आनंद आणि प्रेम वाढते. संकष्टी चतुर्थी व्रत करणे मनापासून श्रद्धा ठेवून केली जाते. उपवासाची पद्धत तुमच्या आरोग्यानुसार तुम्ही हलकी किंवा कडक ठेवता येते. म्हणजे संकष्टी ही आपल्यासाठी, आपल्या घरातील, आपल्या कुटुंबातील प्रत्येकासाठी एक चांगलं व्रत आहे आणि हे व्रत केल्याने आपल्या घरातील संकट निवारण होतं. म्हणजे संकट आपल्या घरावरील कमी होतात, आपलं आरोग्य सुधारतं. आपले मानसिक आपण तणावामध्ये असेल तर आपली मानसिक शांती म्हणजे मनाची शांती होते. म्हणजे मानसिक तणाव कमी होतो. आपल्या घरात धनवैभव वाढते. आपल्या कुटुंबात आनंद आणि प्रेम वाढतो. संकट निवारण यासाठी संकष्टी केली जाते. त्याचबरोबर घरात सकारात्मक ऊर्जा ह्यामुळे निर्माण होते. त्याचबरोबर घरात आपल्या ज्या दिवशी आपण संकष्टी पकडतो त्या दिवशी आपल्या घरात आणि मनात सकारात्मक व उत्साहवर्धक ऊर्जा येते. कुटुंब आणि नातेसंबंधही यामुळे मजबूत होतात. संकष्टी चतुर्थी ही मन, शरीर आणि आत्मा या तिघांसाठी लाभदायक ठरते. ती संकट निवारण, मानसिक शांती, आरोग्य आणि घरातील सुख समृद्धीसाठी केली जाते. तर तुम्हीही प्रत्येक महिन्याला संकष्टी पकडत असाल
तर संकष्टी कशी पकडावी ही तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगितली आहे. म्हणजे सकाळी लवकर स्नान करून ज्या दिवशी संकष्टी असेल आपली त्यावेळी स्नान आणि स्वच्छता पहिला करा. म्हणजे सकाळी नित्यस्नान करा, घर स्वच्छ, पूर्ण घर आपण स्वच्छ असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर व्रत म्हणजे उपवास. सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही एकदाच तुम्हाला जे की खायचं आहे, उपवासाचे पदार्थ असतील किंवा फलाहार घेणं आहे ते एकदाच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर उपवास करताना शुद्ध मनाने गणेशाची प्रार्थना करायची आहे. त्याच्यानंतर गणेश पूजन म्हणजे तुमच्या घरी मूर्ती असेल किंवा फोटो असेल, मूर्ती असेल तर छान, फोटो असेल तरीही तुम्ही त्या गणपतीच्या फोटोसमोर दीप म्हणजे दिवा लावायचे आहे, फुलं व्हायचे आहेत, मोदक आणि नैवेद्य ठेवायचा आहे. आणि दिवसभर तुमचा त्या दिवशी उपवास असतो, त्यामुळे शक्यतो करून तुम्ही दिवसभर म्हणजे ज्या दिवशी आपलं संकष्टी चतुर्थी असते त्या दिवशी तुम्ही ओम गणपतये नमः या मंत्राचा जप तुम्ही दिवसभर तुमच्या मनात करत राहायचं आहे. यामुळे तुम्हाला नक्कीच फायदे होणार आहेत. त्यानंतर नैवेद्य म्हणून आपण मोदक, फळं, लाडू तुम्ही अर्पण करू शकता. तुम्हाला मोदक बनवणं शक्य असेल तर त्या दिवशी मोदक बनवा. फळं किंवा लाडूसुद्धा तुम्ही त्या दिवशी अर्पण करू शकता. त्याच्यानंतर ज्या दिवशी आपली संकष्टी असते त्या दिवशी संकष्टी चतुर्थी रोज रात्री चंद्रदर्शन केल्यास व्रत पूर्ण होतं. म्हणजे ज्या दिवशी संकष्टी असते त्या दिवशी चंद्रदर्शन म्हणजे आपण म्हणतो चंद्रोदय ह्या टायमिंगला आहे, त्या टायमिंगला आहे, त्यावेळी चंद्राचं दर्शन केल्यास आपलं व्रत पूर्ण होतं. आणि मी आता तुम्हाला कथा सांगितली आहे ती म्हणजे ज्या दिवशी तुमचं संकष्टी असेल त्या दिवशी तुम्ही ही कथा जरूर ऐकावी, जेणेकरून गणेशाचे आशीर्वाद आपल्यासोबत कायम राहतील. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.